चला, डेच्या मॅच आहेत, नाईटच्या मॅच नाही आहेत, त्यामुळे लवकरात लवकर मॅच चालू करा. माणगावचा शुभम जाधव गोलंदाजी मार्कवर आहे. चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे शुभम जाधव व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट प्राप्त झालेला हा खेळाडू आहे. माणगावमधून बिलॉंग करतो. माणगाव गावातून उदयास आलेला हा खेळाडू ज्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला तो शुभम जाधव आता गोलंदाजी मार्कवर. त्याच्या अगेन्स्ट पेनमधला प्रसाद पाटील ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपली ओळख निर्माण केली. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून पेन विभागामधला त्याची ओळख आहे तो प्रसाद पाटील. प्रसादसाठी हा बॉल लॉगअप क्षेत्रामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रसाद पाटील अगेन्स्ट शुभम जाधव. 4 धावा वसूल करतोय प्रसाद पाटील. ऑन साइडला खिचलेला फटका डीप मिड विकेट मध्ये हा चेंडू जातोय. एक धाव मात्र मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु नाही, थांबवलंय. नागेश परेरा SP11 संघाचं नेतृत्व करतोय. नागेश परेरा सुद्धा फॉर्म मध्ये आहे, परंतु SP11 संघ सेमीफायनल मध्ये गेलाय. फायनलसाठी त्यांचं स्वप्न आतापर्यंत पूर्ण झालेलं नाहीये, परंतु मेगा फायनलसाठी त्यांना तिकीट बुक करायचं असेल तर विक्रांत सारख्या दिग्गज संघाला त्यांना परास्त करावं लागेल. कारण विक्रांत संघाचा इतिहास आहे, प्रत्येक वर्षी त्यांनी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत. परंतु आता SP11 सारख्या संघाचं फार मोठं आव्हान आहे. क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंचा जेवढा प्रभाव असतो तो प्रभाव चांगला दाखवणं फार गरजेचं आहे. परंतु शुभम जाधव त्याच्या अगेन्स्ट नागेश परेराला खेळावं लागेल, कारण शुभम जाधवकडे तेवढी ताकद आहे, कुठल्याही क्षणी तो सामना फिरू शकतो. ऑन साइडला खिचलेला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. जीत रोझारिओ चेंडूच्या खाली जातपर्यंत चेंडू जातोय सीमा पार. येतोय हा चौकार. बड्डे भरपूर आहेत आणि केक पण तेवढेच मिळालेले आहेत आम्हाला, त्यामुळे केक खाऊन या स्पर्धेमध्ये डायबिटीज होण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. पण स्पर्धा फार मोठी आहे, नावलौकिक स्पर्धा आहे. या स्पर्धेची चर्चा अगदी 1 महिना अगोदरपासून चालू असते. चॅम्पियन ट्रॉफी कुठल्या दिवशी असणार, कुठल्या तारखेला असणार याची चर्चा चालू असते. ऑन साइडला खेळलेला हा क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. धावचीची संधी, परंतु संधी नाही मिळाली. मागच्या टुर्नामेंटचा विजेता संघ मात्र सेमीफायनलमध्ये विक्रांत खेळतोय. नासिरभाई सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेमागे त्यांची मेहनत, त्यांच्या पाठिंबामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पाडताना आम्ही सतत पाहतो आणि सगळ्यांचं सहकार्य या स्पर्धेला खूप चांगलं लागलं आहे आणि एका दोघांचं नाही तर हजारो हात या स्पर्धेला लागलेले आहेत आणि त्यामुळे स्पर्धा सुखरूप चालू आहे. भावेश बघा कॅप्टन फिल्डिंग करतोय. भावेश जोरे जसा उंचीने छोटा आहे तेवढा चपळ सुद्धा आहे आणि क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला फार महत्त्व असतं आणि ते क्षेत्ररक्षण करताना भावेश जोरेची फिल्डिंग बघून आम्हाला साऊथ आफ्रिकेची आठवण आली. साऊथ आफ्रिका 40 ते 50 धावा आपल्या फिल्डिंगमुळे ते वाचवायचे. वेस्ट इंडिज संघ सुद्धा आपल्या धावा क्षेत्ररक्षणामुळे मिळवायचे आणि खऱ्या अर्थाने बॅटिंग आणि बॉलिंग झाली म्हणून क्रिकेट नाही होत. क्षेत्ररक्षणाची बाजू सुद्धा फार महत्त्वाची असते आणि त्यामुळे क्षेत्ररक्षण फार इम्पॉर्टंट आहे ते क्रिकेटमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आले ते 11, बिनबाद 11 अशी SP11 संघाची सुरुवात आहे. नागेश परेरा त्याच्या जोडीला प्रसाद पाटील दोन्ही चांगली बॅटिंग करणारे बॅट्समन मैदानामध्ये आहेत आणि माथेरान टेनिस क्रिकेटचं नाव ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने रायगड नव्हे तर महाराष्ट्रापर्यंत नेलं, ज्या खेळाडूसाठी 2 वर्ष अगोदर कर्जत प्रीमियर लीग मधले 20च्या 20 संघ मालक उभे राहिले होते, तो जीत रोझारिओ आता गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय. ज्या जीत रोझारिओने बरेचसे फलंदाजांना बाद केलंय. ओपन क्रिकेट सुद्धा तो खेळतो आणि या जीत रोझारिओच्या अगेन्स्ट प्रसाद पाटील मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला फास्ट घ्या, वेळ लावू नका. अजून एक मेगा फायनल आपल्याला खेळायची या स्पर्धेची, कारण उशिराने सामने चालू झाले होते. पहिलाच बॉल एकदम वेगाने होता. लॉग ऑफ क्षेत्रामध्ये सुहास पवार आहे. एकच धाव मात्र जरूर मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या सर्व प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करूया.
यूट्यूब चॅनल ज्यापासून साजिदभाई चालू झाले त्यापासून गावागावातले गल्ली गल्लीतले खेळाडू आज यूट्यूबमध्ये आलेले आहेत, अखाती देशापर्यंत झाले. आणि क्रिकेटला जो ग्लॅमर आहे तो खऱ्या अर्थाने यूट्यूब चॅनलमुळे आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये 10 क्रिक या स्पर्धेचं आयोजन मतलब थेट प्रक्षेपण करतं कुणाल म्हात्रे आणि त्यांची टीम. हलक्या हाताने शॉट सिलेक्शन खूप चांगलं, पॉईंट क्षेत्रामध्ये मारलेला हा फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येत आहेत 4 धावा. महिला वर्ग या स्पर्धेमध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळतात, कारण तेवढी या स्पर्धेचं प्रेम आहे. सगळे सत्कार मूर्ती आमच्या व्यासपीठावर आलेले आहेत, त्या सर्व सत्कार मूर्तींचं आपण मनापासून स्वागत करूया. प्रत्येकाने आयुष्यात काही ना काही केलं आहे आणि आयुष्यात आपल्याला कोणाचं ना कोणाचं देणं आहे. परंतु ऑन साईडला खेळलेला फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये भावेश स्वतः आहे. एक धाव मात्र जरूर मिळते. एक धाव संख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होणार. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. SP11 संघ शांत खेळतोय. खराब चेंडूवर प्रहार करताना पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे समोर विक्रांत संघ आहे आणि मागची टुर्नामेंट विक्रांत संघाने जिंकली आणि तेच होप्स घेऊन विक्रांत संघ आता सेमीफायनल खेळतोय. इंदिरानगर मधला हा संघ आहे. इंदिरानगर मधले प्रत्येक खेळाडूंना घेऊन ते खेळतात आणि असे खेळत नाहीये की त्यांनी जो विक्रांत संघाचा दबदबा पहिल्यापासून होता तो दबदबा आतापर्यंत 2025 पर्यंत राखलाय, कारण त्यांनी प्रत्येक खेळाडूला घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि तिथे मयूर सर थोडंसं थांबवतो. या स्पर्धेदरम्यान उपस्थित होत आहेत माजी नगरसेविका सुषमा जाधव मॅडम, त्याचबरोबर त्यांच्या समवेत संगीता जांभळे मॅडम, त्याचबरोबर दाभेकर मॅडम हे तो उपस्थित होतात. मुखद्द चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गो टू मयूर सर. धावसंख्या पोहोचली ती 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रसाद पाटील ऑन स्ट्राईकवर आहे. जीत रोजाईच्या अगेन्स्ट त्याला खेळावं लागतंय. सेमीफायनल नंबर 2 आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. KCS संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळला, सेमीफायनलपर्यंत दाखल झाले. जिग्नेश आणि कौशल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो, तुम्ही माथेरान नगरीमध्ये आलात. परंतु खूप चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण विजय आखाडे आणि मिळतात इथं 2 धावा. हा सामना सोपा नसेल साजिदभाई, कारण दोन्ही संघ तेवढे मातबदार आहेत. आयकॉन आल्यानंतर त्यांच्याकडे अजून चांगला स्ट्रॉंग संघ दोन्ही झालेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष असतील. सेमीफायनल 2 ही शेवटपर्यंत जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते, कारण मुक्कदर संघाने फायनलचं तिकीट बुक केलंय, परंतु मुक्कदर संघाच्या विरोधात कुठला संघ मात्र खेळणार यासाठी महत्त्वपूर्ण लढत या 2 संघांदरम्यान चालू आहे. ऑन साईडला चेंडूला खेळलाय. कार्पेट लेवलचा हा फटका, 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे. प्रसाद स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. मोठे फटके येत नाहीये जीतच्या अगेन्स्ट. धावसंख्या पोहोचली ती 23 धावा धावफलकावर लागल्या. धावा जास्त येत नाहीत. नो बॉलचा पण इशारा येतोय. ओव्हर स्टेपिंगचा हा बॉल असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट म्हणजे धावसंख्या बदल. 24 धावा धावफलकावर लागल्या. 2007चा नियम, 2007 मध्ये फ्री हिटचा नियम आलेला. आणि जी आपण बघितलं साजिदभाई की एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दर्जा वेगळा झाला. फास्ट क्रिकेट चालू झालं 2007 मध्ये. T20चा वर्ल्ड कप आला, भारतीय संघाने तो जिंकला सुद्धा. आणि तिथून जो क्रिकेट भन्नाट फॉर्म मध्ये आला, म्हणजे झटपट क्रिकेट झालं, शॉर्ट टर्म क्रिकेट झालं, ते क्रिकेट आता चालू आहे. वा चांगला फटका होता डीप एक्स्ट्रा कव्हर मधून, अगदी लॉगअप क्षेत्रामध्ये हा फटका येतो. 1 धाव मात्र पूर्ण झाली. 1 धाव संख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल. 25 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. सर थांबवतो 2 मिनिटं थांबवतो. कुठले बोलवायचे जे सत्कार मूर्ती आहेत आपले, अर्थातच माथेरानचे माजी नगरसेवक आणि क्षेत्रीय मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत धोंडू जाधव सर, आपल्या इथे यायचंय. सर यायचं इथे आपल्याला. तसेच संतोष रतन लखन माजी नगरसेवक, आपल्याला देखील इथे यायचंय. तसेच निसार शारवान संचालक माथेरान नगरपथ संस्थेचे आणि माजी नगरसेवक म्हणजे लालूबाई, आपल्याला बी इथे यायचंय. तसेच माथेरानचे माजी नगरसेवक शिवाजी शांताराम शिंदे, आपल्याला देखील इथे यायचंय. तसेच माजी नगरसेवक प्रदीप दत्ताराम
घावरे आपल्याला देखील इथे यायचंय. तसेच माझे नगरसेवक सन्माननीय दिनेश रमेश सुतार आपल्याला देखील इथे यायचं. या ज्या चेअर लावल्या तिथे यायचं. प्लीज या सगळ्यांनी ज्यांची नावं घेतलेत त्यांनी प्लीज आम्हाला थोडं सहकार्य करा. या बघा चंद्रकांत धोंडू जाधव तसेच संतोष लखन, निसार शारवान साहेब, शिवाजी शिंदे, प्रदीप घावरे आणि दिनेशजी सुतार त्यांनी प्लीज यायचंय. धन्यवाद सर. जे आपले सत्कार मूर्ती आहेत कॅमेऱ्याच्या माध्यमातून चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे यूट्यूब चॅनलवर. टेन क्रिक यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. ऑन साईडला बैठक शॉट, खूप चांगला फटका निवडलाय. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, कुठलाही फिल्डर नाहीये. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चला जे यस मयुरेश सर. 30 धावफलकावर लागलेल्या आहेत. सेमीफायनल 2 सुहास पवार गोलंदाजी मार्कवर. माथेरानचं नातं जवळचं असलेला हा गोलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे. आणि विक्रांत संघाकडे खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल सातत्याने त्याला आम्ही पाहिलंय. नागेश पवार, दिनेशजी सुतार साहेब प्लीज या. अनिलजी गायकवाड सर, दिनेश सुतार, अनिलजी गायकवाड सर तर प्लीज या. बघा ज्यांनी ज्यांनी आपलं काम चांगल्या पद्धतीने केलं त्यांचा सन्मान आपल्या इथे मात्र केला जाते. मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये सर्व आमचे सत्कार मूर्ती ज्यांची ज्यांची नावं मंगेश मोरे यांनी घेतलेली आहेत त्या सगळ्या सत्कार मूर्ती यांना विनंती करतो की आपण आमच्या स्टेजच्या समोर खुर्च्या ठेवलेल्या आहेत तिथे आपण सन्मानाने बसावं. स्क्रीनवर आपण बघतोय निसारभाई शारवान साहेब आहेत, चंद्रकांतजी धोंडू जाधव साहेब आहेत, प्रदीपजी घावरे साहेब आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना उभारण्याचं काम ज्यांनी केलं ते कल्पना मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, अचूक टप्प्याची गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी केली होती परंतु शुभम जाधवची एक चुकीचा निर्णय. कदाचित ह्या 2 धावा मिळण्याची शक्यता आणि 2 धावा नक्कीच मिळत आहेत आणि सगळे चर्चा करतात की नक्की झालं काय. 2 धावा तर जरूर मिळाल्या, एकही धाव नव्हती तिथं. शुभम जाधव यांनी थ्रो केला त्यामुळे 2 धावा चपाळ यांनी प्रसाद पाटील आणि नागेश परेरा यांनी मिळवल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 33 धावा या धावफलकावर लागताना प्रसाद पाटील 19 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. 10 धावसंख्येवर नागेश परेरा आहेत. सुहास पवारचं षटक क्रमांक 3 चालू आहे. आतापर्यंत 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. खूप चिकट गोलंदाजी तो करतोय प्रसाद पाटीलच्या अगेन्स्ट. सचिन फनसे प्लीज या. सचिन फनसे, अनिलजी गायकवाड सर. चांगला बॉल होता, पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा चेंडू. सुहास पवारला या खेळपट्टीचा अंदाज आहे. वर्षानुवर्ष क्रिकेट माथेरानमध्ये त्यांनी खेळलेलं आहे. आयकॉनच्या भूमिकेमध्ये सर्वात जास्त येणारा तो खेळाडू असू शकतो आणि त्यामुळे या खेळपट्टीवर त्याला कशी गोलंदाजी करायची हे त्यांनी साध्य केलेलं आहे. वा, असूड एक चांगला बॉल शुभम जाधवच्या हातातून निसटतोय. रनआउटची संधी आणि पंचांनी बोट वर केलंय. प्रसाद पाटीलला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या आहे ती 33 धावा आणि गडी बाद झालाय तो एक. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. अनिलजी गायकवाड सर, लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड
ज्यांना आपण दिलाय. तसेच सचिन फणसे सिल्वर ज्युबली पुरस्कार म्हणून आपण तुमचं पुरस्कार देणार आहे. तर प्लीज या. 11 स्टार संघाचा हा खेळाडू होता. हा मंगेश स्कोर झालंय 33 धावा. मयुरेश, सचिन फणसेबद्दल आपण नक्कीच आपल्याकडनं 2 शब्द ऐकून घेऊया. कारण सचिन फणसे सांगते तू क्रिकेट खेळलायस, काय म्हणशील सचिन फणसेबद्दल? त्याला सिल्वर ज्युबली म्हणून हा पुरस्कार दिला जातोय. हा नक्कीच मंगेश, खूप आनंद होतोय कारण आम्ही जोडीला खेळलोय, परंतु आमच्यासून तो सिनियर खेळाडू आहे. ज्यावेळेस 11 स्टार संघाचा दबदबा होता, राजेश पाटे असतील, स्वप्नील कदम होते, अनिल मरगाजे होते, मयूर कदम होता, सचिन फणसे, असे दिग्गज खेळाडू होते की 11 स्टार संघाची दबदबा त्यांनी राखला होता. आणि तो संघ जरी तसाच राहिला नाही तरी पण तो 11 स्टार संघ जिवंत ठेवण्याचं काम आम्ही केलं होतं. आणि आज आमच्याच टीममधल्या खेळाडूला सिल्वर ज्युबली पुरस्कार मिळतो, ह्याचा फार आनंद होतोय आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना. परंतु 33 धावा धावलकावं लागल्या. स्पीडअप घ्या विजय आकडे. फायनल खेळायची आपल्याला, मेगा फायनल, नाहीतर ती फायनल आपल्याला उद्या खेळवावी लागेल. 5 वाजलेले आहेत. चला फास्ट घ्या विक्रांत टीम. 33 धावा 11.00च्या सरासरीने SP 11 संघ धावतोय. विजय पवार कर्जत तालुक्यामधला सगळ्यात घातक मिडल ऑर्डर सांभाळतो आणि रायगड टीम मधून खेळताना सुद्धा मिडल ऑर्डर मध्ये तो खेळतो. आणि आंबराई या गावातून तो बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आणि आता मैदानात त्याची सातत्याने गरज असणार आहे. विजय आखाडे गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये दिलंय. पहिलाच फटका, फ्लॅट शॉट, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आम्हाला सांगतायत षटकार. बाबी मात्र इथे उपस्थित होते, तर फरजाना बाबी यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. तशी आरफातच्या मम्मी देखील इथे उपस्थित होत आहेत, तर त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी. जाऊया मयुरेश कदम सरांकडे. नक्कीच मी उल्लेख केला होता विजय पवारचा, कारण हा खेळाडू घातक आहे. मिडल ऑर्डर मध्ये कशी मिडल फलंदाजी करायची याकडे आपण लक्ष देऊया. पहिलाच फटका फ्लॅट शॉट होता, अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये षटकार आला. दुसरा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. एकदा पूर्ण आली, स्वतःकडे स्ट्राईक राखण्यासाठी नागेशला थांबवलंय आणि इथे खऱ्या अर्थाने विजय पवारला बाद व्हावं लागेल, कारण थांबून राहणं फार गरजेचं होतं. जो खेळाडू मारत होता, जो खेळाडू षटकाराने सामना संपवू पण शकतो, जो स्कोर वाढवण्याची क्षमता ठेवतो, त्या विजय पवारला खऱ्या अर्थाने परतावं लागतंय. त्याचं कारण म्हणजे सुहास पवारची चपाळी आणि इष्टरक्षकांनी केलेलं पुढचं काम. विजय पवारला आता बाद व्हावं लागतंय. मयुरेश सर, तशा त्या जाधव काकी देखील इथे, सुजाता काकी इथे मात्र उपस्थित झाल्या. त्या सुजाता काकींचा देखील मनापासून सहर्ष स्वागत करूया मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. आणि जे महाबळेश्वरनं पाहुणे जे आलेत, महाबळेश्वरवरनं महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड अध्यक्ष मोजम नालबन इथे उपस्थित झाले, तर त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी. नागेश परेराला असं वाटत होतं की माझी विकेट मंगेश जाऊ शकते, परंतु त्याने क्रीज लवकर सोडली आणि विजय पवारला बाद करण्यामध्ये शुभम जाधवला यश आलं. खूप चपाळी आपल्याला पाहायला मिळाली. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, तुपी गेलं रुपी गेलं, हातात राहिलं फक्त धोपाटणं. आणि आता खऱ्या अर्थाने त्याच धोपाटणाने या दोन्ही फलंदाजांना खेळावं लागेल. जितेश पाटे खऱ्या अर्थाने यंदाच्या वर्षी भरपूर फॉर्ममध्ये, गेल्या टुर्नामेंटमध्ये 44 धावा वैयक्तिक मारणार जितेश पाटे, ज्याच्या मनगटातली ताकद त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवली आहे. आणि आताही सुद्धा 4थ्या क्रमांकावर येऊन जितेश पाटेला आपल्या SP 11 संघाला मात्र घेऊन खेळावं लागेल. जितेश पाटे एक आक्रमकतेने भरलेला फलंदाज आहे. ऑन साइड कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि सरळ ताकदीने फटके मारणारा तो खेळाडू आता विजय आखाडेच्या अगेन्स्ट खेळतोय. ऑन साइडला खेचलाय क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने सुहास पवार तिथं उपस्थित आहे. एकदा मात्र मिळाले नागेश. आता कुठला फलंदाज असेल बाद? नागेश परेरा आता बाद होतोय. जितेश पाटेंनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात यश आलं. धावसंख्या आहे ती 41 धावा धावफलकावर आहेत. 41 रन
SP11 संघाचे प्रथमतः बॅटिंग करत असताना भरपूर महिला वर्ग मंगेश या स्पर्धेच्या माध्यमातून येत आहेत. त्या सर्वांचं आपण मनापासून स्वागत आपण करणार आहोत, कारण या स्पर्धेवर विशेषतः प्रेम सर्व क्रिकेट रसिकांचं महिला वर्गांचं आहे. कारण प्रत्येकाला आदराने सत्कार देणं हे मुक्कादर क्रिकेट कमिटीने ठरवलं आणि मुक्कादर क्रिकेट संघ मात्र नेहमीच करतो, त्यामुळे त्यांच्यावर विशेषतः प्रेम आहे. ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, पायाला लागलेला हा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ही चुकीची खऱ्या अर्थाने थ्रो होता आणि इथे मिळत आहेत त्या 2 धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मोरे सर, 1-1, 2-2 धावेने देखील स्कोर उभा केला जातो. अनेक वेळा आपण दोघांनी देखील या मैदानामध्ये पाहिलंय आणि खरंच 2 धावा मात्र अप्रतिम इथे घेतल्या गेल्या. शैलेश बापाडेकर यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ह्या वयात देखील त्यांचं रनअप जर पाहिला मोरेश तर खूप सुंदर रनअप त्यांचा मात्र आपल्याला बघायला भेटतोय. हा नक्कीच मंगेश, या मैदानात 38 धावा सुद्धा पळून चेस झालेल्या आहेत. फ्लाइंग स्लिप मध्ये कॅच, जितेश पाटेला सुद्धा परतावं लागेल आणि चौथा हादरा हा SP11 संघाला बसला. आणि मंगेश, आपल्याकडे आपण दोघं होतो त्यावेळेस, वाघाच्या वाडीने 38 धावा पळून चेस केल्या होत्या. म्हणजे इथं चेस करणं किंवा धावा उभारणं हे पळून सुद्धा आपण करू शकतो, हे या क्रिकेटचा या मैदानाचा इतिहास आहे. हा बरोबर आहे मोरे सर, आपण अनेक वेळा पाहिले, परंतु इथे काही फलंदाज नुसते चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळा आपल्या दोघांच्या माध्यमातून आपण सांगितलंय देखील की 1-1, 2-2 धावेने देखील स्कोरबोर्ड सर उभा करता येतो, परंतु इथे प्रत्येक फलंदाज येतो आणि चौकार आणि षटकारच मारायला बघतो मोरे सर. हा नक्कीच ती एक खऱ्या अर्थाने आपण विचार केला ना मंगेश, शेवटचं षटक आहे. तर समोरच्या संघाला तो दडपण असतं, दबाव असतो, कारण इथे दबावाखाली खेळणं कोणालाही आवडत नाही. परंतु निकुल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे, 6व्या क्रमांकावर. एक चांगला बॉलर म्हणून त्याची ओळख आहे, परंतु आता बॅटिंग त्याला करावी लागेल. संघ अडचणीत ते 43 धावसंख्येवर 4 असा SP11 संघाचा स्कोर बोर्ड आहे. ब्लॉकल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज निकुल आल्या पावरी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. मंगे त्याचं कारण एक आहे, प्रसाद पाटील बाद झाल्यानंतर आपण म्हणतो ना, घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात, तसेच कुठेतरी अवस्था SP11 संघाची झाली. आणि जिथं सुरुवात चांगली झाली होती 3 ओव्हरमध्ये 33, आता 4 ओव्हरमध्ये अवघ्या धावा झाल्या त्या 43 धावा. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 44 धावसंख्येचं टार्गेट आहे ते विक्रांत संघाच्या 22ला. टेन क्रिकच्या माध्यमातून चांगलं दृश्य, प्रेक्षक वर्ग बघा, सगळे स्टँड भरलेले आहेत. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेत. आम्ही 2 स्पर्धा नक्कीच चर्चा करत होतो की क्रिकेट रसिकांनी पाठ फिरवली स्पर्धेला, परंतु या स्पर्धेमध्ये भरपूर क्रिकेट रसिक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रत्येक स्टँडवर प्रेक्षक बसलेले आहेत. आमच्या तुम्ही पाहिलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सुद्धा, आमच्या डाव्या साईडला सुद्धा भरपूर महिला वर्ग उपस्थित झालेत. हेच प्रेम आहे खरं अर्थाने मुक्कादर क्रिकेट संघाचं, की ज्यांनी प्रत्येकाला जवळ केलेलं आहे, प्रत्येकाला सन्मान त्यांनी केलेला आहे. आणि का ना करावा, कारण प्रत्येकाने आयुष्यामध्ये स्ट्रगल केलं आहे, प्रत्येक आयुष्यामध्ये काही ना काही केलेलं आहे, त्यामुळे त्यांना सन्मानित करणं हे आमचं कर्तव्य आहे. हे दाखवूनच मुक्कादर क्रिकेट संघाने ही स्पर्धेमध्ये सगळ्यांना सन्मानित केलेलं आहे. चला, बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचे आहेत आणि वेळ लावू नका, कारण मेगा फायनल अजून बाकी आहे मंगेश. आणि या मेगा फायनलमध्ये मुक्कादर क्रिकेट संघाच्या विरोधात कुठला संघ खेळणार याकडे आपण सुद्धा लक्ष देऊया. चला, स्पीड अप करा, बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचे आहेत. विक्रांत टीम बॅटिंग जी ऑर्डर आहे आपली ती लगेच पाठवायचे. सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये, खरं त्यांनी 10 क्रिक
लाईव्ह प्रेक्षेपण करतात कुणाल म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टीम. फाउंडर आहेत कुणाल म्हात्रे आणि धनराज म्हात्रे या 10 क्रिकचे. त्याचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर संदीप, दीपेश कॅमेरामन, सौरभ कॅमेरामन आहेत, त्यांनी खूप चांगले या स्पर्धेला कव्हर केलं. आणि फार महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो ना, डेच्या स्पर्धेमध्ये चेंडू टिपणं हे कॅमेरा मॅनसाठी फार आव्हान असतं, कारण उन्हाचा प्रभाव असतो आणि त्यामध्ये चेंडू टिपणं हे फार मोठं आव्हान असतं. आणि नाईट मॅचमध्ये ते सोपं जातं, परंतु अशा पद्धतीने 10 क्रिक लाईव्हने खूप चांगलं थेट प्रक्षेपण केलेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि आमचे सत्कारमूर्ती निसारभाई इब्राहिम शारवान साहेबांनी या स्पर्धेसाठी 50,786 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,786 देण्याचं काम केलं आहे. शिवसेना शहर प्रमुख आदरणीय चंद्रकांतजी रमेश चौधरी साहेबांनी, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करूया. चला बॉल द्या, बॉलची पूर्तता करा. यूट्यूब लाईव्ह जे आपण थेट प्रक्षेपण पाहतोय ते अल्ताफभाई शेख चॅनल 3 वर्ल्ड विजनचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला मिळालं आहे. त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. मॅन ऑफ द सिरीजसाठी हमीद अहमद महापुळे यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे, त्यांचंही आपण, आणि चषकसुद्धा त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच खूप आवड बाय बोरकोट 15 यांच्याकडनं आम्हाला टी शर्ट मिळाले. तर मॅन ऑफ द मॅचचं फायनल मॅन ऑफ द मॅच असेल ती माजी नगराध्यक्ष आदरणीय मनोज दादा खेडकर यांच्याकडनं आम्हाला मिळणार आहे. उत्कृष्ट फलंदाजसाठी अशफाक बडाणे यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी मिळाली आहे. उत्कृष्ट गोलंदाज सादिकभाई महापुळे यांच्याकडनं चषक मिळालेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शकील शेख अहमद पटेल यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी मिळाली आहे. सगळ्यांचं आपण मनापासून आपण आभार व्यक्त करूया. उत्कृष्ट झेल शैफाली रफिक मुजावर यांच्याकडनं आम्हाला मिळालं आहे, त्याचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. चला स्पीडअप का. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. पेन विभागामधला हा गोलंदाज माणगावचा शुभम जाधव सलामीला आलेला आहे. भावेश आहे ऑन, त्याच्या जोडीला भावेश झोरे, मागच्या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन म्हणून त्यांनी पुरस्कार नुकताच मिळाला, तो सलामी वीर म्हणून उपस्थित झालेला आहे. महिलांसाठी लकी ड्रॉ होता. भाग्यश्री बॅगचे सर्वेसर्वा हेमंतदादा पवार यांच्याकडनं आम्हाला आकर्षक बॅग मिळालेले आहेत. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी LCD TV किरणदादा जाधव यांच्याकडनं आम्हाला LCD TV मिळाले. केक स्पॉन्सर फायनल डे विद्या विवेक केरेकर स्वाद केकचे प्रोप्रायटर आहेत. आणि लक्की विनर गिफ्ट निलेश घाक मित्र परिवार यांच्याकडनं आपल्याला गिफ्ट पाहायला मिळतात. अंतिम विजेता संघासाठी विनर का डिनर दिनेश दादा सुतार हॉटेल कोकणकट्टा यांच्याकडनं आम्हाला विनर का डिनर मिळाला आहे. सगळ्यांचं आपण ज्यांनी आम्हाला मदत केली आहे त्यांच्या सर्वांचं मनापासून आभार. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे मोठे अपील परंतु नाही, डॉट चेंडू होते. प्रसाद पाटीलची खासियत आहे, प्रसाद पाटील लेफ्ट हँड बॉलर आहे, खऱ्या अर्थाने त्याच्याकडे अगदी वळवण्याची क्षमता, इन आउट करण्यासाठी तो खूप जाणला जातो. वेगावर स्वतः स्वार होणारा बॉलर आहे आणि त्याच्याकडे व्हेरिएशन खूप चांगलं आहे. तो स्लोवर बॉलर पण टाकू शकतो आणि एका संघातून ते दोघं खेळलेले आहेत, त्यामुळे शुभम आणि प्रसाद एकामेकांना जवळून ओळखतात. एक धाव मात्र नक्कीच मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने विक्रांत संघाने स्वतःचं खातं उघडलं आहे. पाठलाग करायचं आहे त्यांना. 44 धावसंख्येचं आता 22-43 असं समीकरण असणार आहे. शुभम जाधव, भावेश झोरे विक्रांत संघाचा कॅप्टन आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये कॅप्टन इनिंग त्यांनी खेळली होती. संघाला मेगा फायनलमध्ये कॅप्टन इनिंगनेच आणून ठेवलं होतं. अगदी छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका म्हणून त्याची ओळख आहे. चिवट खेळाडू आहे, अगदी खेळपट्टीला चिटकून राहणारा हा खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर प्रसाद पाटीलचं फार मोठं आव्हान असणार आहे. स्लोवर बॉल अंगाला स्पर्श करून जातोय. प्रसाद पाटीलला खेळणं एवढं सोपं नाही आहे. पेन पूर्व विभागामधला हा खेळाडू आहे. पेनमधला सर्वात्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून प्रसाद पाटीलची आठवण येते आणि प्रसाद पाटील कधीच खऱ्या अर्थाने समोरच्या फलंदाजाला सहज घेत नाही आहे आणि आता त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्याने आत्तापर्यंत हाताळले आणि फक्त एकच धाव ही खर्च करताना. वा, चेंडू अतिशय सुंदर होता. पडल्यानंतर थोडंसं वळण,
4 चेंडू मात्र समाप्त झाले. एकच धाव फलकावर लागलेले आहेत. हरिभाईचा आज बड्डे, वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा. सकाळपासून आम्ही देतोय, भरपूर त्यांनी केक खाल्लेले आहेत आणि 12 वाजेपर्यंत ते केक खातील. 20 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. ऑन साईडला खेचलेला आहे विजय पवार, तिथं उपस्थित आहे. विजय पवारच्या डोक्यावरून खेळपट्टी खूप खऱ्या अर्थाने फास्ट आहे. चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. बावेजच्या बॅटमधून आलेला चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने 5 धावा विक्रांत संघाच्या खात्यामध्ये जमा होतात. भोरेबाई आमच्या जोडीला आहेत, त्यांनी आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. तिन्ही दिवस आमचे कॉमेंटेटर होते, त्यांचाही आवाज त्यांनी पोहोचवला. खूप चांगलं साऊंड सिस्टीम त्यांची आम्हाला पाहायला मिळते आणि लग्न समारंभामध्ये त्यांची ऑर्डर जास्त असते. हलक्या त्यांनी चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू जातोय. 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता गरज असेल येणारे 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉलमध्ये 38. विजय पवार स्वतःकडे गोलंदाजी घेतोय आणि जर ट्राय केली असती भोरेबाई झेलसाठी तर कदाचित ते 4 धावा वाचल्या असत्या, परंतु ट्राय झाली नाही म्हणून चौकार आला. आता 6 धावा खर्च फक्त प्रसाद पाटीलने केलेले आहेत. म्हणजे येणारे 18 बॉल आहेत. विजयासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. समीकरण मी तर म्हणेल सोपं नसेल, कठीण समीकरण पाहायला मिळतंय आरिफ भाई, आणि त्यामुळे ही मॅच SP11 संघाकडे पण जाऊ शकते आणि विक्रांत संघाकडनं पण जाऊ शकते. पण कोणाचा नगराध्यक्ष बसेल यासाठी चालू असलेली महत्त्वपूर्ण सीट. हा नक्कीच मोहिरे सर, एक शब्द महत्त्वपूर्ण शब्द तुम्ही वापरला, परंतु इथे दोन्ही संघ चांगले संघ आहेत, तुम्ही तेही देखील सांगितलं. कारण मॅच दोन्ही संघांमध्ये खरंच 100% योगदान देण्याची ताकद आहे. कारण विक्रांत संघ देखील एक मोठा संघ समजला जातो, तर एका साईडला SP11 संघ देखील तेवढाच मोठा संघ मोहिरे सर समजला जातो. कारण कधी सामना SP11 संघाकडे जातोय तर कधी सामना विक्रांत संघाकडे जातोय. परंतु आत्ताच ज्यांचं आगमन झालंय त्यांचा आपण सन्मान करणारे, सत्कार करणारे अर्थातच रघुनाथ बागुजी कदम मात्र इथे उपस्थित होत आहेत. माजी नगरसेवक आहेत, ते देखील इथे उपस्थित झाले, तर त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. मोरे सर. 6 धावा धावफलकावर लागल्यात. विजय पवार चला स्पीडअप घ्या, अजून एक मेगा फायनल आहे. चला स्पीडअप घ्या, वेळ लावू नका. मेगा फायनल अजून बाकी आहे. 18 बॉल 38 धावसंख्येचं समीकरण आहे. SP11 का विक्रांत, विक्रांत का SP11 यासाठी ही महत्त्वपूर्ण मॅच. ऑन साईडला मात्र चेंडूला खेळलेला एक धाव मात्र पूर्ण झाले. शुभम स्वतःकडे स्ट्राईक टेबल. त्याला माहिती आहे विजय पवार त्याच्या अगेन्स्ट खेळतोय. एकीकडे कर्जत, एकीकडे माणगाव, अशी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. शुभम शांत खेळतोय, त्याची शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता असंच म्हणावं लागेल, कारण तो शांत कधी खेळला नाही आहे. कारण त्याची बॅटिंग जास्त करून ओपनिंगपेक्षा जेव्हा व्यावसायिक तो दर्जाचा खेळाडू खेळतो तेव्हा तो मिडल ऑर्डरमध्ये खेळतो, जसा विजय पवार खेळतो, जसा बोरेबाई. परंतु तो सलामीला आला आहे. त्यांनी पहिली ओव्हर शांत पद्धतीने खेळला. आता कदाचित तो आक्रमण घेईल की नाही याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. यावेळेस खऱ्या अर्थाने ST रक्षकाने चुकी केली आहे. शुभम जाधव जो कधीही घातक ठरू शकतो, शुभम जाधव कधीही मॅच फिरू शकतो. शुभम जाधवसाठी 38 धावा या कमी आहेत, परंतु त्या खेळाडूला तुम्ही अशा प्रकारे जीवदान देणार तर कदाचित तुम्हाला ही मॅच सोडावी सुद्धा लागू शकते. परंतु 7 धावा आपण स्क्रीनवर बघू शकतात. आदरणीय रघुनाथजी भागूजी कदम यांचं सहर्ष स्वागत आपण करतोय. यावेळेस मयुरेश पण तो चेंडू काय पडतोय, झेल सुटला, परंतु गोलंदाजी काही आपल्याला बघायला भेटते. इथे मात्र अप्रतिम विजय पवारच्या माध्यमातून आपल्याला षटक मात्र पडताना मयुरेश कदम सर दिसतंय. खरोखर कौतुक करावं लागेल. नक्कीच विजयची अनुभव भरपूर वाढलेला आहे. विजयने कमी वयामध्ये खूप चांगली उंची मिळवली आणि त्याला माहिती आहे शुभम जाधव सारखा मातबदार फलंदाज आपल्या समोर आहे. बॅटीला स्पर्श आहे,
चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय का? हा जरूर जातोय. शुभम जाधवच्या बॅट मधून येतोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये हा चौकार. झेल सुटलाय. जेव्हा एखाद्या मोठ्या प्लेअरला जीवदान दिलं जातं आणि त्या जीवदानाचं संधीचं सोनं कसं केलं जातं, अनेक वेळा मयुरेश सर आपण या मैदानामध्ये पाहिले आणि या संधीचं सोनं करतोय की काय, का झेल सुटलाय का ही मॅच सुटले असं वाटतंय. हा नक्कीच मंगेश, या मॅचवर सर्वांचं लक्ष होतं. तुम्ही झेल पकडला असता तर थोडंसं दडपण वाढलं असतं विक्रांत संघाकडे, परंतु आता कॅच सुटल्यानंतर सावकार सुद्धा आला. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शुभम आणि भावेश अशी जोडी मैदानामध्ये बिनबाद 11 अशी सुरुवात मागच्या इनिंगमध्ये सुद्धा झाली होती आणि आत्ताही सुद्धा या इनिंगमध्ये सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे खरं अर्थाने पुढचे बॉल कसे असतील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने 12 धावा धावफलकावर लागल्या. अतिरिक्त उसळी घेण्यामध्ये यश आलं विजय पवारच्या चेंडूवर. स्क्रीनवर आपण बघतोय सगळे सत्कार मूर्ती यांचं आपण छायाचित्रण बघतोय. दिनेश दादा आहे, सचिन पनसे आमचे मित्र, त्याचबरोबर निसरबाई आहेत, चंद्रकांतजी जाधव साहेब आहेत, प्रदीप घावरे साहेब आहेत. परंतु अजून एक चेंडू उसळी घेणारा, नो बॉलचा इशारा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. हा फटका फसलाय. विजय पवार स्वतः चेंडूच्या खाली जातोय. कॅच सोडेल पण फ्री हिटचा बॉल आहे, परंतु इतर फ्री हिटच्या बॉलवर फक्त एकच धाव येते आणि एक धावसंख्येच्या मदतीने 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विजय पवारने चान्स दिला नाही. नो बॉल पडल्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर एकही धाव आली. भावेश ऑन स्ट्राईकवर आहे. धावसंख्या ती 14. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. कव्हर पॉइंट मधून अगदी नेत्रदीपक फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत चौकार. तर भावेशनेच या संघाला हितपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. कारण अजूनपर्यंत आपण पाहतोय कारण भावेशची बॅट जोपर्यंत मैदानामध्ये चालते तोपर्यंत विक्रांत संघ मॅचच्या दिशेने मात्र विजयाच्या दिशेने मात्र वळतो. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पोहोचली जाते तब्बल 18 वरती. बारा बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 26 अशी परिस्थिती आहे. अल्ताफबाई टेन्शनमध्ये आहे कारण त्याला समजलं नाही की कुठल्या 26 धावा कोणाला पाहिजेत, परंतु विक्रांत संघाला 26 धावसंख्येची गरज आहे आणि त्यामुळे अल्ताफबाई सुद्धा खुश झालेला आहे. पण आकिबचं आपण मनापासून कौतुक करूया. मंगेश, दोन्ही टुर्नामेंटमध्ये आकिबची जशी गोलंदाजी आपण बघतो तशी गोलंदाजी या टुर्नामेंटमध्ये झाली नाही. या टुर्नामेंटमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारा आकिब, त्यांनी सांगितलं की मला आयकॉन खेळाडूच्या विरोधात गोलंदाजी करताना मला आवडतं. जसं साबिननी सुद्धा खूप चांगली कॅच पकडली. अगदी युवराज सिंगची आठवण त्यांनी करून दिली आहे आणि दुसरी कॅच त्यांनी जरूर सोडली असेल, परंतु ती कॅच आम्हाला भरपूर आवडली. चला स्पीडअप करा, वेळ लावू नका. मयुरेश बरोबर बोललास. आज स्टेटसला ते आपल्याला बघायला भेटेल त्याच्या, कारण अप्रतिम झेल त्यांनी पकडला. अनिल गायकवाड यांना विनंती करतो की आपण आमच्या चेअर्सवर येऊन बसायचं आहे. 12 बॉल 26. चला मॅच वेळ लावू नका. मेगा फायनल राहिले. जर तुम्ही वेळ लावला तर 2 षटकाची मेगा फायनल होईल याची दक्षता घ्या. 12 बॉल 26. किरण गोलंदाजी मार्कवर येतोय. या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय खरं तर या टुर्नामेंटमध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 12 बॉलमध्ये 26 म्हणजे 13.00च्या सरासरीने धावावं लागणार आहे ते विक्रांत टीमला. वाह, चांगला बॉल ब्लॉकरमध्ये फेकला. एक धाव मात्र मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे. जोरात धावतोय विजय पवार, पडतोय परंतु 2 धावा पूर्ण आले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि या 3 धावा जरूर मिळतील. जिथे 1 धाव घेणार होते तिथे 3 धावा मिळवत आहेत ते शुभम आणि भावेश.
धावसंख्या पोहोचली 21 वर 21 रन. 11 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. चला फास्ट खेळा. 11 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. उंचपुऱ्या चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी मोठ्या मोठ्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात मुक्कादर क्रिकेट संघाच्या वतीने. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट झेल, सिरीज, खूप चांगल्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे क्लोज कॉल, परंतु नाही, नॉट आउट दिलंय. भरपूर वेगाने पडला शुभम जाधव. हिटचा खूप चांगला होता परंतु नाही, जीवदान मिळत आहे आणि स्ट्राईक असेल शुभम जाधवकडे. 10 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. भोरेबाई आम्हाला सांगतात की मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते. भरपूर क्रिकेटचा त्यांनी अनुभव आहे. मंडप डेकोरेटर त्यांचं बरेच वर्ष या ग्राउंडवर राहिलंय आणि ग्राउंड आणि भोऱ्याबाईचं नातं हे जवळचं आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं शामियाल उभा केला आहे आपल्या मुक्कादर क्रिकेट संघासाठी. त्यांचा मंगेश आपण मनापासून आपण आभार व्यक्त करूया. कुठल्या गोष्टीला त्यांनी नाही म्हटलं नाही आहे आणि कमिटीच्या अगोदर ते उपस्थित असतात त्यामुळे त्यांचं मनापासून स्वागत करूया. हवेत बॉल, हा फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक पळतोय, विजय येतोय चेंडूच्या खाली, कॅच सुटणार नाहीये. शुभम जाधवला परतावा लागेल. जल्लोष वाढतोय SP11 संघाच्या कोट्यामध्ये कारण बाद होणारा खेळाडू आहे माणगावचा शुभम जाधव. मयुरेश, पण ह्या बॉलरचं आपल्याला कौतुक करावं लागेल. जे आयकॉन खेळाडूंनी काम नाही केलं ते या खेळाडूने मात्र स्थानिक गोलंदाजाने काम केलंय. काल ऋषिकेश सोनावलेला पाहिला होतो आपण मयुरेश की 6 चेंडूमध्ये 11 धावा देखील नव्हत्या करून दिल्या त्या आयकॉन खेळाडूला. 4 चेंडू 3 धावाची गरज होती आणि त्याच्यानंतर त्या ऋषिकेशने बोल्ड काढला आणि नंतर त्या 3 धावा देखील होऊन दिल्या नव्हत्या. तशीच ही गोलंदाजी आता आपल्याला या स्थानिक गोलंदाजाकडनं आपल्याला बघायला भेटते. काय म्हणशील मयुरेश कदम या स्थानिक गोलंदाजाबद्दल? बघ कसं आहे मंगेश, फास्ट घ्या. चला SP11 फास्ट घ्या. अभ्यास केला होता त्यांनी खऱ्या अर्थाने आयकॉनचा, परंतु पेपर आला आपल्या माथेरानच्या आयकॉनचा. कारण मारण्याच्या नादामध्ये खऱ्या अर्थाने फलंदाज बाद झाला. परंतु आता सुहास पवार या खेळपट्टीवर या मैदानावर त्याची दहशत आहे. तो सुहास पवार आता मैदानावर आपल्याला दिसतोय. पण सुहास पवार कशा पद्धतीने करणार फलंदाजी? 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे आणि या 22 धावा कशा प्रकारे होणार? कारण मॅचमध्ये कधीही ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. कारण SP11 संघाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मेगा फायनलमध्ये जायचं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने विक्रांत संघाला त्यांना पराभूत करण्यासाठी किरण रॉड्रिक्सचं षटक हे फार महत्त्वाचं असेल आणि हे षटक टाकण्यासाठी किरण सज्ज आहे हे दाखवून देतोय. चला फास्ट घ्या मॅच. 9 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. सुहास पवार आता मैदानामध्ये आहे. चांगला बॉल, एसटी रक्षक आणि चुकी केली आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप मध्ये नसीबाचा चौकार मिळतोय तो विक्रांत संघाला. मयुरेश, जर क्षेत्ररक्षकांनी नाही दिली गोलंदाजाला साथ तर तो फलंदाजावरती कसा करणार मार्क? इथे डॉट चेंडू होता मयुरेश सर, परंतु इथे फलंदाज चुकला, विकेट किपर देखील चुकला आणि थर्डमॅनच्या दिशेने देखील चुकी झाली. चेंडूने घेतली सरस सीमारेषेची भेट. नाही मंगेश, असं खेळून चालणार नाहीये SP11 संघाला. एसटी रक्षकाच्या एका चुकीमुळे 4 धावा वाचल्या. जो दडपण होतं विक्रांत संघा होतं, दडपण मात्र आता खऱ्या अर्थाने कमी झालेलं असेल. 8 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. चांगला बॉल, फटका चांगला आहे. निकुलच्या डोक्यावरून जातोय, सुहास पवारच्या बॅटीमधून येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. आता 7 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. मयुरेश सर, तो पाहिलं की तो मिस फिल्डिंगचा चौकार भेटला, त्याच्यानंतर मात्र सुहास पवार पुन्हा एकदा फॉर्म मध्ये दिसतोय. जर तो चेंडू डॉट आला असता तर सुहास पवार वरती देखील दबाव बघायला भेटला असता मयूर आपल्याला. हा नक्कीच मंगेश, बघा सुहास पवार कधीच दबावाखाली खेळत नाही.
परंतु त्या चेंडूने त्याच्यावर दबाव आला असता, परंतु त्याला माहिती आहे त्याच्यावर त्याची क्षमता आहे आणि या स्पर्धेमध्ये नव्हे तर या ग्राउंडची परिसीमा त्याला माहिती आहे. आणि असं म्हटलं जातं की सुहास पवार आणि अनंत वाघ ही जोडी लक्की फॅक्टर आहे माथेरान क्रिकेटसाठी. ज्या संघामध्ये खेळले आहे त्या संघाला त्यांनी फायनल जिंकून दिले, फायनलमध्ये घेऊन गेलेले आहेत. 7-14. चांगला बॉल उसळी कमी घेतली, ते 4 धावा वाचले असत्या खरं तर मंगेशचं इथं मॅच वेगळी झाली असती. आता 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. परंतु फरक एवढाच आहे की स्ट्राईकला स्थानिक गोल फलंदाज स्ट्राईकला असेल मोहरेश, परंतु शेवटचं षटक कोण टाकणार? नुकुल टाकणार की आणखी एक कुठला गोलंदाज यूज करणार, हे मात्र आपल्याला बघावं लागेल. एक चांगली लढत, 6 चेंडू आणि तब्बल 14 धावा करायच्या आहेत. मॅच कुठेही नाही गेली. 2 चेंडू डॉट आले तर सामना SP 11 संघाकडे जाऊ शकतो मोहरेश सर, आणि जर 2 चेंडूवरती अप्रतिम फटके आले तर सामना विक्रांत संघाकडे जाऊ शकतो. सर सामना फास्ट खेळवा सर. चला मंगेश, सामना 5 खेळा. SP 11 संघ मेगा फायनल बाकी आहे. SP 11 संघ चला, विचार करू नका. जेवढा विचार कराल तेवढंच मात्र तुम्हाला टाइम होणार आणि त्यामुळे कदाचित मॅचची टर्निंग इथं बदलू शकते. आणि आता निकुल गोलंदाजी मार्कवर मंगेश येतोय. 6 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. भावेश आणि त्याच्यासोबत सुहास पवार. भावेशने अशा किती मॅच मात्र विक्रांत संघाला जिंकून दिलेल्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध असलेला निकुल त्यांनी सुद्धा बऱ्याचशा वेळेस 6 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या नाही आहेत. अलीकडचे 2 वर्ष जर पाहिले, 2 वर्षामध्ये निकुलनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे माथेरानमधल्या वेगवान गोलंदाजामध्ये निकुलची ओळख आहे. परंतु 6 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे आणि समोर आहे भावेश जोरे. चला मॅचला उशीर लावू नका प्रसाद पाटील, वेळ लावू नका मोहरेश सर. परंतु मॅच ऑन आहे. 6 चेंडू 14 धावा. दडपण दोन्ही संघासमोर मात्र दिसतंय. प्लीज फास्ट खेळवा. आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. तुम्हालाच बेड लाईट होईल तर प्लीज फास्ट खेळा. 6 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. विक्रांत का SP 11 का विक्रांत, यासाठी लढत, चिकाटीची मॅच. अरे रे, हा नक्की बॉल नशीब बलवत्तर खऱ्या अर्थाने आपल्याला बघतोय. 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. 1 बाउन्सचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिलेला आहे, त्यामुळे तो आता बाउन्सर टाकणार नाहीये. परंतु भावेश जोरे कशा पद्धतीने 13 धावा वसूल करणार. 6 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे आणि मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ट्विस्ट निर्माण झालेली आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, हवे चेंडू, भरपूर वेळ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. सोपी झेल ड्रॉप झाले, परंतु एकच धाव घेताना सुहास पवार. मोहरेश सर, हा झेल तर सुटलाय परंतु स्ट्राईकला कोण गेलाय? ज्याच्या बॅटीतून मोठे धावा मात्र बघायला भेटतात तो फलंदाज मात्र स्ट्राईकला गेला. ही झेल जर झाली असती तर मात्र सुहास पवार मात्र नॉन स्ट्राईकला राहिला असता. हा नक्कीच मंगेश, निकुलची गोलंदाजी सुद्धा भरपूर शॉर्ट बॉल तो टाकताना दिसतोय आणि त्या शॉर्ट बॉलला प्रत्युत्तर देण्यासाठी भावेशनी जोर लावला होता. कॅच सुटली. येणारे 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच कोणी जिंको, आतमध्ये कोणी जाणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्या. मॅच कोणी जिंको, आतमध्ये कोणी जाणार नाही. 5 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. सुहास पवार ऑन स्ट्राईकवर आहे. सुहास पवारकडे सर्वांचं लक्ष आहे. पूर्ण विक्रांत संघ लक्ष ठेवून बसलेला आहे सुहास पवारवर. हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक पोचणार नाही. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 4 धावसंख्येसाठी. संख्येची गरज आहे. धडधड वाढते सगळ्यांच्या हृदयामध्ये. ही असं कोणालाच वाटलं नव्हतं मंगेश ही मॅच शेवटपर्यंत जाईल. जे बसले होते ते उठलेत आणि जे उठलेत ते टाचावर उभे आहेत आणि त्यांना माहिती आहे ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे. प्रेशर दोन्ही टीमवर आहे. निकुल गोलंदाजी मार्गवर पुनश्च सज्ज. परत एकदा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार सुहास पवारच्या बॅटमधून. गोलंदाजांनी चुकी केली. क्षेत्ररक्षण लेग साईडला लावलेत. गोलंदाज चेंडू टाकतो ऑफ साईडला.
त्यामुळे दोन्ही चौकार मात्र गेलेत आणि तंत्रशुद्ध बॅटिंग सुहास पवारच्या बॅटिंग आपण पाहतोय. 3ला आता 4 पाहिजेत. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 4. फिनिश, मॅच फिनिश. विक्रांत संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. 2 मिनिटं बाहेर थांबा. बाहेर या. बाहेर. चला फक्त इथेच घे ना, हात नको घेऊ जास्ती. चला इथं बस, बस, समोरच बस. घ्या. वेळ बस, कमी बस. आपल्याकडे. बस फारुख भाई एकच घ्या.